आज तर पप्पाला भ्यायचंच नाही. आज नवीन बाईक मागणार म्हणजे मागणार. कम ऑन शिवराज. पप्पा काय बाई बाई पेट्रोल किती महाग झालं. बापरे बाप. हो मी पण विचार करू लागलो नवीन बाईक घेण्याचा. नाही रे सायकल घ्यावं म्हणलं होतं. पेट्रोल खूपच महाग झालंय. अहो पप्पा पेट्रोलचं सोडा आपली मोटरसायकल काहीच ॲव्हरेज नाही झाली. हो रे खूप खर्च लावला. शॉक पण सगळे खराब झाले. एका दिवशी तुमचं माकड हाड तुटलं तर खूप अवघड होईल. नाही रे आता त्या खड्डाला गाडीवर मी ऑफिसला जातच नाही. मी तर नवीन बाईक पाहून ठेवली. हा फोरकुटीने नवीन गाडी घेतली त्याच्यासोबतच जातो आता मी. ऐकलं का आज वॉशिंग मशीन आणायला जायचंय. हो हो मंजुळा नक्की नक्की जाऊ जाऊ. अरे पप्पा आईला नाही म्हणतच नाही तर बाईकचं काम फक्त आईच करू शकते. ओ मम्मी मम्मी. आई सध्या वॉशिंग मशीन पेक्षा ना बाईक महत्वाची आहे. हो का आई शिवानी दीदीच्या लग्नात पत्रिका वाटायला मग काय येते बाई. आई बिल्ल्या किती हुशार आहे ग. किती पुढचा विचार करायला आहे. काम करणार नाही तुझी वस्तू नंतर त्याचीच होते. पण आई पत्रिका तर व्हॉट्सअपवर पण वाटता येतात की. अबे पचक्या. पण ते पत्रिका सोबत आहेर पण द्यायला लागते ना. साड्या ते व्हॉट्सअपवर देता येत नाही. एकदम बरोबर आहे आई. बाईक महत्वाची आहे. किती गोड आहे बिल्लू माझा भाऊ. ठीक आहे मी पप्पाला म्हणते. अगं आई पप्पा तुझं ऐकतात पण पप्पाचा पण थोडा विचार कर ना. हो ते पण बरोबर आहे म्हणा. अगं काय बरोबर आहे आई. मी पण पप्पाच्या भल्यासाठीच म्हणायलो ना. म्हणजे अगं कालच मी एका माणसाला गाडीवर धाडकन रस्त्यावर पडताना पाहिलं होतं. अरे पडणार नाही का काय. रस्त्यात खड्डे किती झाले तर. अगं खड्ड्यामुळे नाही गाडी खटारा होती. मग अगं मग काय मग उद्या आपल्या खटाऱ्या गाडीमुळं पप्पाचा ऍक्सिडेंट झाला तर. शुभ बोल. अगं शुभ बोल काय आई. ते काय आपल्या हातचं आहे का. आणि तसं आहे बाईक घेतली तर नाही तर पप्पाचं एक टंगडं वळी पायाला प्लास्टर दुःखे तुझी मिस्टर आणि दवाखान्यात 4-5 लाख रुपये खर्च. अरे बापरे त्यापेक्षा मी आधीच बाईक नाही रे देवाला नमस्कार करते. काय पप्पा गाडीवर पडाव म्हणून. मूर्खा. अगं मग प्रॉब्लेम लक्षात घे ना. प्रॉब्लेम आई त्याच्यापेक्षा पप्पाला गाडीवर जाऊन द्यायचं नाही. हो बरोबर आहे. मग पप्पाचा ऍक्सिडेंट कशा होईल. अरे तुमच्या डोक्यात काय भुसा भरलेला आहे का रे. पप्पा काय सांगून जाणार आहेत का. आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला दवाखान्यात 4-5 लाख रुपये द्यायला लागले तर त्यापेक्षा त्याच्या आधी 3-4 लाख रुपयाची बाईक घ्यायची. एवढी साधी सोपी गोष्ट कळत नाही का तुम्हाला. अरे एवढी साधी गोष्ट आहे तर तूच म्हणा तुझ्या पप्पाला. आई साधी सायकल घ्यायला त्यांनी मला 1 वर्ष लावलं होतं. आणि ते पण दादानं जमिनीवर लोळून नागिन डान्स केल्यावर. बरं ठीक आहे म्हणते मी पप्पाला. ते मला नाही म्हणणार नाही. चला पप्पा नाही पण म्हणत नाही तर पण ऐकत पण नाही तर. अहो सध्या वॉशिंग मशीन नको आपण नवीन बाईकच घेऊया. हो घेऊ ना. ठीक आहे पण कोणती घ्यायची. शिवराज कोणती घ्यायची रे. केटीएम बाईक केटीएम. हा ठीक का वरी धुण्याची पाठीमागच्याला बसता येत नाही नुसता घसरतो. बाईक शिवराज तशी काय कामाची रे. अगं आई 3.5 लाखाची आहे. पोटातलं एकदम पाणी पण हलत नाही. एकदम छान आहे. दादा पण तेवढ्यात सेकंड हँड कार येईल की रे. हा हे बिल्लूचं पटलं गड्या मला. अहो पप्पा छोट्या छोट्या कामाला कार कुठे घेऊन जाणार आहे तुम्ही. नाही शिवराजच बरोबर आहे. एवढीशी रस्ते तर ती कार घेऊन कुठे जायचं. अगं मंजुळा 3.5 लाखाची गाडी कधी ना कधी तर खराब होणारच ना. त्यापेक्षा तेवढ्याच पैशाचे तुला सोन्याचे दागिने केले तर. आता बाई सोनं बाई किती हुशार होतो तुम्ही. ए आई दागिने म्हणले की भुललीस का तू. पप्पा तुम्ही राजकारण खेळायला येता. मग तू काय पबजी खेळायलास. किती समजावून सांगितलं वेगवेगळं समजून तरी ऐकायचा पत्ता नाही. तुमच्या दळभद्री जीवनात ना काही फरक पडत नाही. दरिद्री आयुष्य जगायची सवय लागली तुम्हाला. अरे मजेत शान जगात वाटत नाही. कंजूशीत जगायची सवय लागली तुम्हाला. अरे मी एवढा लहान होतो एवढूसा होतो तेव्हा पुस्तकात वाचलं होतं की आयुष्य आनंदानं जगा मजेत जगा. ते देव जर ओढून पाहत असेल ना तर हसत असेल. मी एवढ्या सुंदर छान बाईक कशाला केल्यात का. असं कंजूशीत किड्या मुंग्यासारखा जगायसाठी केल्यात का. तुमच्या सोबत ना असं दळभद्री जीवन मला नाही जगणं होत. मला मजेत जगायचे. असं दळभद्री जीवन मी नाही जगणार. आण रे बिल्ल्याची दोरी. वा दादा खूप छान ऍक्टिंग केली दादा. वा छान एकदम मस्त ऍक्टिंग केली.
किती छान ऍक्टिंग केलीस रे तू. वा वा, छान केली या. अबे पागा झालेत का? ऍक्टिंग वाटेल तुम्हाला? अहो चाव द्या ना त्याला पैसे. ए नौटंकी खाली उतर, हे घे पैसे. पप्पा तैयार, आई तैयार, इसलिए मरना कैंसल. घे इकडे, हे घे. हा हे घे सर. याच्यात तर बाईकची चाबी पण येणार नाही पप्पा. अरे नाही तुला कळाले नाही, ते पैसे मी तुला विष खायला दिले. इथं मरू नको, बाहेर जाऊन मर. माझी एवढी मेहनत वाया घातली. मंजुळा जेवायला वाढ बरं. आई दादाची नाटक झाले, आता मला जेवायला दे. होय मला पण जेवायचे. चल. हो हो वाढते चला. शिवाय तुला जेवायचं का? हो जेवायचे मला.